हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही 4 वाजेपासून जागेत, कारण पियाला थोडंसं असं वॉमिटिंगसारखी फिलिंग येत होती. जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिला आधी पोटात दुखत होतं, नंतर ताप वगैरे होता. म्हणजे तिला आता असं झालंय ना, काही जेवली पण नाही ती पूर्ण. काल पूर्ण दिवसभर जेवली नाही आहे. तिची एक्साइटमेंट एवढी होती, म्हणजे खरं तर आज ना माझ्या मम्मी आणि पप्पा ते येत आहे, आता येतीलच 5-1 मिनिटांनी. तर तिला एवढी एक्साइटमेंट होती परवापर्यंत की आजी येणार आहे, आजी येणार आहे. नंतर माझ्या पप्पांचं फिक्स झालं यायचं. तर तिची ती सगळी एक्साइटमेंट या आजारपणामुळे चालली गेली. आणि कुठेतरी मला पण असं वाटतंय की थोडासा गळा असं थोडासा खवखवतो ना, तशा पद्धतीने मला पण फील व्हायला लागलं आहे. कारण हे थोडंसं व्हायरल इन्फेक्शन पण आता थोडं आपण बाकी बायकांसोबत जर आपण सोसायटीमधलं बोललो ना, तर माहीत पडतं की बरंच चाललं आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कळतं की आपलं काही खाण्यापिण्यात नाही, हे जरा व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून असं. तर ते पोटाचं फक्त रिझन होतं, पण प्रॉपर तिला ताप वगैरे, रात्री पण आम्ही औषध वगैरे असं सगळं दिलं होतं. पण तिची एक्साइटमेंट होती ना की आजी बाबा येत आहे, ती कुठेतरी एकदम हे होऊन गेली. कारण तिला एनर्जीच नाही उभं राहायची, काल दिवसभर खाल्लं नाही. तर पण चला, मम्मी पप्पा येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे तर मान्य असेल, बहुतेक बायकांना हे मान्य असेल की म्हणजे आपल्या घरी आपले मम्मी पप्पा एकदम इझिली येत नाही. आणि माझं तर असं आले तरी 2 ते 3 दिवसाच्या वर ते कधीच राहत नाही. आता पण त्यांचं येण्याचं रिझन ना, आधी फक्त मम्मी येणार होती, पण पप्पांना ना मी कसं तरी प्लॅनिंग करून गुंडाळलंय की मम्मा तू घेऊन ये काहीतरी करू. नाही तर मग ते असंच करतात, एक तर मम्मी एक तर पप्पा, असे दोघं सोबत जास्त कधी येत नाही. आणि वर्षातून एखादा मॅक्स टू मॅक्स 2दा येतात, पण 2 ते 3 दिवसाच्या वर कधी राहत नाही. काहीतरी कामाशिवाय तर अजिबात येणार नाही. आता पण माझ्या घरी काहीच काम नव्हतं. म्हणजे माझी आजी आहे, ते पण पुण्यातच आहे तिकडे. तर त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं आहे, तर त्यांना बघायचं होतं. डायरेक्ट मामाकडे जायला ना थोडंसं प्रॉब्लेम होता मम्मीला एकटं जायला. मम्मीला म्हटलं मग तू इकडे ये आणि मग आपण जे आहे ते मामाकडे जाऊया, असं मम्मीला सांगितलं. पण अचानक दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की मम्मी एकटी कशाला येते ना, घेऊन ये पप्पांना पण. असंही तू पण 2च दिवस येणार आहे, मग 2 दिवस या ना जरा, तुमचं काम साईडला ठेवून. असं खूप कन्व्हिन्स केलं मी. आणि त्याच्यानंतर ते हो म्हणले. आणि मग शेवटी जे आहेत ते रात्री बसले होते. आणि गोष्ट अशी झाली रात्री पण की त्यांची, म्हणजे मम्मी सांगत होती सकाळी, कारण एवढं उशिरा, आता 7:15 वाजून गेले, 7:30पर्यंत ते घरी येतील. म्हणजे आम्ही जर तिकडून गावाकडून आलो ना, आमचं हे वाघोली स्टॉप पहिले येतं इकडे, तर आम्ही 5:30-6, मॅक्स टू मॅक्स 6 वाजेपर्यंत उतरून जातो आम्ही. आणि 6 वाजेपर्यंत घरी असतो इकडे, असं तरी होतं. पण ना त्यांची बस ट्रॅव्हल कुठेतरी रस्त्यामध्ये पंक्चर झाली होती, त्यामुळे तो 1-1.5 तास त्यांचा असाच गेला. आणि मग ते एक तर झोप पण लागत नाही ट्रॅव्हलमध्ये, असं होतं. आणि कधी पोचू असं पण आपलं झालेलं असतं. पण आता येतील. आणि हां, हे थोडंसं आहे आमचं आजारपणाचं. पण छान वाटतंय की चला मम्मी पप्पा आता. लास्ट टाइम कधी आली होती मम्मी? खूप पूर्वी आली, तुम्हाला आठवत पण नाहीये. तेव्हा पण असंच चालू नाही, तुझ्या बर्थडेला कुठे आले होते आपण? आपला सेलिब्रेट केला होता. नाही आले होते मागच्या वेळेस. काहीतरी पण मम्मी पण आली होती, पप्पा पण आले होते, पण काहीतरी असंच कारण होतं ना, एकदम क्विकली लगेच 2 दिवसात चालले गेले होते. आणि आता पण तसंच होणार आहे. आणि ते 2 दिवसात बरंच काय काय करून घ्यायचं, आणि ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्लॉग, याचा पुढचा जमला तर त्याच्या पुढचा पण मी ट्राय करेल, काहीतरी वेगळं बघायला मिळतं तुम्हालाही. त्यामुळे जरा जास्त एक्स्ट्राचं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो चला, आता मम्मी पप्पा ते आल्यावरच डायरेक्ट तुमच्यासोबत सगळं शेअर करते. ते राहू दे मग. काल जोड बारी दी मम्मी म्हणे सगळ्यांचं आहे म्हणे, मागे मामा सगळ्यांचं सामान का बांधला देऊन. अरे मी जरा यायचं जर झालं ताप आहे, काही खाल्लं पिल्लं नाहीये. जेवण नाही केलं? ती ऍपलचं ज्यूस म्हणते, बघा मग ट्राय करूया. ती डायरेक्ट म्हणते बाबा कशाला पाहिजे मला, तुला काय बाबाची काय गरज आहे. काय खायचंय तुला? काहीच नाही. खाऊन घे. ज्यूस पिणार ऍपलचा. दात घास पहिले. बसून झाले आमचे. झाले का? म्हणून उठलं, उजाड पडताच ती मम्मा उठायचं का, आले का नाही. गाडी लेट होऊन गेली बेटा आमची. जुळ्या बाबी 1 तास पुढे येऊन जुळ्या बी 1 तास तास थांबली ते याच्याजवळ. लोक येत नाही लवकर. नाही ना बाबा. तुम्हीच फक्त आहे काय बाई. करता? बाबा नाही काही म्हणजे आमची गाडी लवकर आली, विचार तिला. नाही गाडी तर लवकर आली तरी पण 15 मिनिटं थांबलो होतो. मी
नवलला गरलेची म्हणे गाडी निघ पटकन मग येऊन गेले तर चालली गेली तर वांदे होतात. हा नाही पण किती बाकीच्या नाही, एखादी आपल्याला सोडून जातात एखादी थांबता पण एखादी चालला गेला तर काय आणि करणार? किती मिनिटात आली तरी 10 मिनिटं आले ना. चला मग आता चहा पिऊया. एकदा चालली गेली गाडी तर मग ते काय करतात? बरं भाऊ. म्हणजे तुलापासून. जा. तारक मेहता पाहता पाहता मम्मीने जो काही सामान आणलं आहे ना तो तिचं काढण्याचं काम चालू आहे. लोणचं आणलं होतं. तुम्ही म्हणणार की आईकडून लोणचं घ्यायचं नसतं, पण मी प्रत्येक वेळा मम्मी मला लोणचं मी गेली तर देते किंवा ते येणार असतील तर घेऊन येते, पण प्रत्येक वर्षी त्यांच्याकडचं लोणचं मला मिळतंच. पण तो तिला हे होईल हो. काय? काय म्हणतात आपण? नाही ती संत्री काढ आणि आपलं जे लिंबू वगैरे पाहिजे ना ते सगळं टाकून आलू काढतो. काय काढ? पूर्ण हल्ला ग असं. ते बी चालतं. आय डोंट नो तुम्ही या छोट्या छोट्या क्लिप्स किती एन्जॉय करताय, पण मी मात्र माझे मम्मी पप्पा घरी आल्यानंतर तरी खूप जास्त हॅपी होती. म्हणून जे काही छोटं छोटं मला तुमच्यासोबत शेअर करता आलं ते मी सगळं कॅप्चर करून घेतलं होतं. आणि फक्त तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीच नाही तर फ्युचरमध्ये मला पण पाहावंसं वाटलं आणि त्या मेमरीज सगळ्या रिफ्लेक्ट होतात आपल्याला. सो माझ्याकडे आहे ऑप्शन म्हणून मी ते सगळं कॅप्चर करून घेतलं. पियाला ज्यूस दिला होता, सो तिला तो आवडला. आधी आम्ही तिला ॲपलचा दिला होता. म्हटलं चला काहीच खात नाही तर मग ती म्हणली की मम्मा मला ऑरेंजचा ज्यूस पण चालेल. आणि एक ऑरेंजचा ज्यूस बनवण्यासाठी इथे 3 जणांचे जे आहेत ते हातभार लागत आहे, जसं तुम्ही बघितलं. आधी पियाच्या पप्पांनी थोडंसं ट्राय केलं, त्यानंतर मी पण ट्राय केलं आणि तो गाळण्यासाठी मग मम्मीने देखील मदत केली. आणि अशा पद्धतीने पियापर्यंत हा ज्यूस पोचला होता. आणि तरी तिचं म्हणणं होतं की मम्मा जरा आंबट झालं आहे, पण म्हटलं बेटा तुला साखर टाकून मिळणार नाही, असाच प्यावा लागेल. बाहेर हां छोट्या वस्तू किती मला मम्मी पप्पा ते म्हणताय की इथे डायनिंग टेबल कर म्हणे. काय वाटतंय पण ते जेवण बनवल्यानंतर आणायला मध्ये घेऊन जायला त्याला खूप प्रॉब्लेम होईल. जेवायला करायचंय का पप्पा चालू? मग कारण पप्पा हा, मग. कायम राहिला माझा यान राहिला. माझं राहिला पप्पा ते एकदम काय म्हणतात ना एकदम तंत एक्सरसाइज करतात रोज सकाळी 4:30ला उठून. झालीच पाहिजे, काही पण कोणाचं काही पण होऊन जाऊ, झालीच पाहिजे. म्हणून कुठे जायच्या आधी पण विचार करतात जाऊ की नको जाऊ, माझी एक्सरसाइज राहून जाईल. पण एवढा स्पेस वाढल्यावर उलट याच्यापेक्षा ती जरा छान वाटते ना. आणि हे लावल्यामुळे असं वाटतं की हा कोणाला दिसत नाही काय नाही. हा थांबा मी येते. हे इथून आहे ना आता ते चालू होईल. हा ठीक आहे, हळूहळू चालू होईल ते. सेकंड बघा 2 3 1 वर चालू होईल आता. नॉर्मल चाला, नॉर्मल. हा चालत राहा. हा तर तिथे एक हात पकडून घ्या. हा थोडे मोठे पाय ठेवा ना. हा असं नॉर्मल. हा नॉर्मल आपण जर चालतो चाला ना तिकडे लक्ष ना आपलं हा तुमच्या पायांकडे लक्ष ठेवा खाली. हा चला आता. आता सवय झाली मला. हा तुम्ही पाय ना असं नॉर्मल उचलत नाही हा पप्पा. कशी उचलताय हा पानाचं वाढू का स्पीड? ते एकदम एवढं चालवाय राहिलं मग ते उलट पाय दुखायला लागलं म्हणा. हा आता बघा ना चालले तू मी तुमच्याकडे देखाव नाही. हा खाली बघितलं ना मग आपलं हे नाही जात, बॅलन्स नाही जात. बघा बघा दोस्त हो. तुम्ही बाबांना दाखवणं चालेल की माझं कुठे काय काय असतं. तुझं कपाट ऑर्गनायझेशन पण दाखव. 1 2 1 हा. तर तुझा म्हणजे आणि वरची पप्पाच. पप्पा आणि मम्मी. नाही दोघं पप्पाचे. लॅपटॉप आहे का बेटा? असं आहे का? तुझं कपडं अजून ओय कपडं. कपडं कपडे. हा. पिया ते स्कूलचं युनिफॉर्म. अच्छा ते कालचे तसे फेकलेत का तू? तिने रचून ठेवलंय कोणत्या सगळं. इकडे तू दाखवलं तू काल तू व्हिडिओ मध्ये मग कुठलं येते हेच सगळं केलंय ते. आता हे वरचे 2 कपडे फक्त फेकलेत. ते काल तिला युनिफॉर्म घातला सगळा आणि म्हणे स्कूलला जायचं नाही, मग ते तसंच पडलंय ते. पडलंय. हा अरे बापरे काय बेस्ट केले तुरे गळ्या. नाही गड्या एकदम मस्त का. तिला कमेंट पण आली की पिया तुझ्यापेक्षा छान गड्या करते असं. म्हटलं ते खरं आहे. 1 नंबर 2 नंबर. मी घाईघाईत करत असते असं पण.
मम्मीचं इकडे नाश्ता बनवण्याचं काम चाललेलं आहे. ॲक्च्युली 2 प्रकारचे पोहे बनवलेले आहेत. नेहमी आपण जसं कांदा वगैरे टाकून बनवतो तसं, जे आमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी. पण मम्मी कांदा लसूण खात नाही, म्हणून तिने स्वतःसाठी थोडंसं साईडला बनवून घेतलं आहे. बऱ्याच वेळा वाटतं की इतक्या छान छान भाज्या आपण मस्त कांदा लसूण टाकून बनवत असतो, तिनेही खावं, पण अजिबात ऐकत नाही. नाही खात तर नाहीच खात. किती लांब आहे तुझ्या? चांगलं आहे ना, आमच्याकडेच भेटतात अशा शेंगा. आपल्याकडे गावरानीच असतं भेटतात, ह्या नसतात. शेतकरी फ्रेश काढून आणून देतात तुम्हाला. आणि मिरची बी चांगली बरं का? मिरच्या 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या मिळतात. मम्मीला लाल दिले. नसते बुवा, बारीक आहे पण लाल नसते. म्हणजे अजून आपल्याकडे एवढी मिरची राहते ना, हां. बारीक बारीक. माझी अजून आंघोळ बाकी आहे. मम्मीला म्हटलं तू बस इथे मस्त निवांत शेंगा निवडत, मी जरा येते आंघोळ करून. मूडच लागत नाही माझ्या आंघोळीला. असं वाटत पण नाही की जावं, असं वाटतं जाऊ दे, काय रोज तर करतो, काय रोज तर करतो आपण, जाऊ दे गप्पा करूया. जाऊ दे बाई, जाऊन येते मी. हे 5 मिनिटात. हां. छान पावसाला सुरुवात झाली आहे. एवढं हो इकडे जरा जरा येते मध्ये पाणी. आताच मी कपडे सुकवायला टाकले आणि तितक्यात पावसाला सुरुवात झाली. आणि पाऊस सुरू असला ना की फुलांचं असं बघण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे. पहिल्यांदा इकडच्या साईडून पाऊस येतो. ॲक्च्युली हवा इकडून चालू आहे ना, त्यामुळे. नाही तर बाल्कनीत आता मागे इतके दिवस पाऊस कंटिन्यू चालू होता ना, पण आमच्या बाल्कनीत इतकंसं पण ओलं झालेली नव्हती. छान वाटतंय, पण असं वाटतंय मम्मीला उठवावं की बघ किती छान दिसते आमच्या बाल्कनीमधून पाऊस जेव्हा पडतो तेव्हा किती फ्रेश वाटतं. पण म्हणलं जाऊ दे, रात्री त्यांचं जागरण झालं, झोपू देऊयात. आता जसे मम्मी पप्पा आले आहेत ना, तेव्हा माझं बाल्कनीतलं काहीही असो, माझे झाडं असो, आता मी बराच वेळ इथे बसून त्यांना दाखवणार की कसं झाड कसं घेतलं, किंवा हे इतकं मोठं कसं झालं, किंवा एखादं खराब झालं त्याच्यामागचं रिझन काय आहे. माझ्या घरामध्ये जे काही वस्तू नवीन आलेल्या असतील, त्यानंतर मला काही नवीन वस्तू मिळालेल्या असतील ना, तर त्या मी जसं माझ्या पद्धतीने सांगते ना, म्हणजे माझे मम्मी पप्पा आल्यावर, तसं जेव्हा आत्या मामा ते आले होते ना, तसंच पियाच्या पप्पांनी पण म्हणजे स्टार्टिंगचे 2-3 दिवस ना एक वस्तू सांगायची की हे असं नवीन आहे आमच्या घरात, ते असं नवीन आहे, हे जे आहे ते म्हणजे मला प्रमोशनसाठी मी आलं आहे किंवा काय असं. तेव्हा त्यांचं हे चालायचं आणि आज दिवसभरपासून माझं हे सांगणं चालू आहे. तसा न स्किप करता मम्मी पप्पा दोघंही अगदी म्हणजे सेपरेट व्हिडिओ बघतात माझेवाले, शॉर्ट असो, लॉंग असो, इन्स्टाची रील असो. पण तरीही म्हणजे प्रत्यक्ष बघण्यामध्ये जरा वेगळी मज्जा असते, कारण व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये जेवढं दिसतं तेवढंच दिसतं, पूर्ण जे आहे ते दिसत नाही. आणि एक्सटेंड झालेली बाल्कनी तर त्यांना दोघांना पण खूप आवडली. म्हणजे मम्मी भाजीपाला निवडत तिथे बसली होती. बाल्कनी एक्सटेंड म्हणजे जेव्हापासून झाली ना, मी एकहीदा तिथे भाजीपाला निवडायला बसली नाही आहे. पण त्यांना दोघांना खूप आवडली की म्हणजे आम्ही ग्रीन नेट पण लावून घेतली, त्यामुळे थोडंसं असं म्हणजे डायरेक्ट दिसत नाही कोणाला, आपण मस्त मध्ये काहीही करू शकतो. त्यानंतर ती ट्रेडमिलवर त्यांचं चालणं, पप्पांना व्यवस्थित चालता येत नव्हतं. मागे त्यांचं पायाचं जे आहे ते फ्रॅक्चर झाल्यामुळे तो पाय थोडा बेंड व्हायला त्रास होतो. पण मम्मी छान चालत होती मस्त. तसंच ना माझ्या सासूबाईंना पण त्याच्या पप्पांनी चालवलं होतं की नाही आई तू चालून बघ, चालता येईल तुला असं म्हणून. पण त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करून मला तुमच्यासोबत शेअर करणं काही जमलं नाही. पण मम्मी पप्पा ते करू देतात मला व्हिडिओ, त्यामुळे मग होतं तुमच्यासोबत शेअर. पण या सगळ्या गोष्टी सगळे लोक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा होत असतं. फक्त एवढंच आहे की आपण कुणासोबत जे आहे व्हिडिओ करून मी तुमच्यासोबत शेअर करू शकते, तेवढा फरक पडतो. चला असो, आता स्वयंपाकाची वेळ झाली होती. मम्मीचं खूप चाललं होतं की मला तू सगळं काढून दे, मी बनवून घेईल. पण अगदी म्हणजे सकाळीच आली आणि सगळ्याच गोष्टी माहिती होऊन जातील असं होत नाही. त्यामुळे ते काढण्यामध्ये मी करते असं सगळं चाललं होतं आमचं. पण तिचं म्हणणं होतं की तू मला काढून दे, पण ते होत नाही. बऱ्याच बारीक वस्तू लागतात स्वयंपाक बनवण्यासाठी. सो आमचं दोघांचं इकडे स्वयंपाक बनवणं चाललं आहे. मस्त भाकरी बनवायचा प्लॅन आहे आमचा आणि त्यासोबत मसाल्याची भाजी, कारण माझ्यापेक्षा तर कित्येक पटीने जे आहे ती मम्मी मस्त भाकर बनवते. आणि पियाचे पप्पा पण डिझर्व करतात जरा चांगली भाकर खाणं, म्हणून म्हटलं मम्मी भाकर बनव. बाकी चपात्या तर मी रोज खातेच. आणि शिवाय हो, पियाची तब्येत पण जी आहे ती थोडीशी अजून जास्त खराब झाली. आम्ही तिला दवाखान्यात पण घेऊन गेलो होतो. सो औषधी वगैरे दिलेल्या आहेत. झोपूनच आहे ती सकाळपासून, काही जेवढी पण नाही. तेवढा ज्यूस पिला ना सकाळचा, तेवढाच पिलाय. तर चला मग आता जास्त उशीर न करता, मोठा व्हिडिओ न करता मी व्हिडिओ संपवते. बाकी आवडला असेलच तुम्हाला तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.